बाजूला आहे त्यांना समजू लागलेलं आहे की भविष्यामध्ये जर काय वाईट बरं वाईट झालं तर बरं वाईट म्हणजे वेगळ्या अर्थाने घेऊ नका. जर नोकरीचं काय बरं वाईट झालं तर आपलं होणं त्यांना समजलेलं आहे. मित्र सांगतो मी तुम्हाला, मुख्याध्यापक जर समजा जादा झाले तर ते पदवीधर किंवा अन्य कुठल्या तरी पदावर जातील. पदवीधर खाली आले तर त्यांच्या वेतनात शासनाच्या धोरणामुळे जर एखादं पद हे झालं असेल, पद होत असेल तर पगार कमी होत नाही आणि झाला तर न्यायालयातून तो मागून घेऊ शकतो. आपण उपशिक्षक होणार आहोत, लक्षात घ्या. आणि उपशिक्षक जर जादा झाले तर ते कुठे जाणार आहेत? बऱ्याच जणांचा समज आहे, मी तो क्लिअर करण्यासाठी महत्त्व बोलणार आहे. बऱ्याच जणांचा समज आहे की आपण आपल्या जिल्ह्यात जाऊ, आपण आपल्या तालुक्यात जाऊ. मित्रांनो, तुम्ही तुमच्या तालुक्यात जिल्ह्यात जाणार नाही आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिक्षण जादा होत आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला जागा मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला ह्या आंदोलनात रिटायर होणाऱ्या शिक्षकापासून पण काल लागल्या शिक्षक म्हणून आंदोलन सहभाग घेतलाच पाहिजे. तरच तुम्ही तुमच्या होणारा अन्याय त्याला वाचा करू शकाल. आणि ही जाणीव खूप महत्वाची आहे. मित्रांनो, मी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन खरं म्हणजे महाराष्ट्रभर एकाच दिवशी प्राथमिक शिक्षक समितीच्या झेंड्याखाली संपन्न होत आहे. मित्रांनो, 64-65 संघटना आहेत. किती? रजिस्टर 64-65 एवढे आपले विचार आहेत. दुर्दैवाची गोष्ट, शिक्षकांच्या एवढ्या सगळ्या संघटना आहेत. मागच्या वेळेच्या आंदोलनाला शिक्षण मंत्री केसरकर असताना आंदोलन झालं. 2 समन्वय समिती आहेत आणि शिक्षक समितीने भूमिका जाहीर केली होती. आंदोलन ऑफलाईन सभा घ्यायची नाही, ऑनलाईन सभा घ्यायची नाही, ऑफलाईन सभा घ्या शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं आमच्या राज्याच्या अध्यक्षांनी. आणि तरी जर हुजरेगिरी करणाऱ्यांनी ते आंदोलन मोडून काढलं. त्यामुळे यावेळी आम्ही सांगितलं, येणार असेल तर कोणत्याही अट झालं तर आमच्याबरोबर या, नाहीतर बाजूला या, कारण तुमच्यामुळे आमचं आंदोलन आहे. आणि म्हणूनच एका समितीने संपूर्ण महाराष्ट्रावर हे आंदोलन उभं केलं आणि या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रावर अशी ताकद उभी आहे. लक्षात घ्या. फोटो येत आहे.